परंतु कोणामध्ये जर कुमकुमीत असेल की स्वतंत्र लढायची तर नांदेड जिल्ह्याची राष्ट्रवादी देखील कमी नाही. मी आणखी भाजपला हात घातला नाही. माझे मित्र भले तिथे असतील, मित्रांना खूप काळजी आहे माझी, आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. पण एकदा जर त्यांनी चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडूक केल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच मला सांग. आणि काही लोकांनी इथं भूमिका घेतली की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार. आज या ठिकाणी खतगावकर साहेबांचा प्रवेश होतोय, मिनलताईचा प्रवेश होतोय, पोकरराजीचा प्रवेश होतोय, त्यांच्यासोबत असंख्य सहकार्याचा प्रवेश होतोय. मी आता या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 चा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही या निमित्तानं देणार आहे. आणि दादाला आणि तटकरे साहेबांना एक विनंती करणार आहे, एवढ्यावर आमचे प्रवेश सोहळे आणखी थांबलेले नाही. फक्त आपण वेळ देत जा, आम्ही तशा पद्धतीचा कार्यक्रम घेत जाऊ आणि प्रत्येक दौऱ्यामध्ये नवीन नवीन कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याची भूमिका आमची या निमित्तानं निश्चितपणानं आहे. अनेक मान्यवर आज अजितदादांच्या नेतृत्वाकडे पाहून राष्ट्रवादीमध्ये येत आहे. शिवशाही फुले आंबेडकरांना मानणारा पक्ष, त्यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा या नांदेड जिल्ह्यातल्या सर्वात तमाम नागरिकांचा झालेला आहे. म्हणून मला खात्री आहे, पूर्वी मी एकटा होतो, माझ्या सोबतीला घाटे साहेब आले, माझ्या सोबतीला मोहन अण्णा आले, आणि आज माझ्या सोबतीला खतगावकर साहेब आले, कोकणराजी आले. त्याच्यामुळं ती ताकद आता राष्ट्रवादीची निश्चितपणानं वाढलेली आहे. थोडा जीवनराव 1-2 मिनिटं. आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितपणानं वाढलेली आहे. मी या जनसमुदायाच्या साक्षीनं तुम्हाला एकच सांगणार आहे, नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हे माहिती. आणि कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की हा महाराष्ट्रात कोण नेता आहे, एकच वादा, ही भूमिका सगळ्या महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्ष सोडे आणखी खूप लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकलो नाही. आता खरं तर मी अधिवेशन चालू असताना, ज्यावेळेस अधिवेशनामध्ये माझी 50% उपस्थिती आहे, खरं तर मी अधिवेशन बुडवत नाही, पण एवढे लोक बोलवायला लागले. आज अजितदादा येणार तर काही लोकांनी मला सांगितलं आमचा घाई गर्दीमध्ये प्रवेश होईल, दादांना पुढच्या वेळेस घेऊन ये. म्हणजे ही परिस्थिती, चांगले चांगले कुटुंब आपल्यापासून बाजूला गेले, ज्यांनी शरदचंद्र पवार साहेबापासून, दादापासून राष्ट्रवादीत काम केलं, ती सगळी मंडळी आज दादाच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यात काम करू इच्छिते या ठिकाणी नमूद प्रामाणिकपणाने सांगणार आहे. मी या भागाचा खासदार म्हणून 5 वर्ष काम केलं. मला अतिशय आनंद आहे. मिनलताईंनी उल्लेख केला त्या गोष्टीचा, सगळ्या गोष्टीत जाणार. दादा नांदेड जिल्ह्याच्या रेल्वेच्या विकासात मागच्या 25 वर्षात कुठल्याही खासदारांनी काम केलं नाही, तेवढं काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. भास्कररावजी पाटील खतगावकरांनी नांदेड देगलूर बिदर मार्ग व्हावा याच्यासाठी सुरुवात जरी केली तर त्या पूर्ण करण्यात, मान्यता मिळवून घेण्यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यश मिळालं. त्यावेळी पियुष गोयल साहेब असतील, अश्विनी वैष्णव साहेब असतील, यांच्या माध्यमातून हा रेल्वेचा मार्ग मंजूर केला आणि महाराष्ट्र सरकारने 50% वाटा उचलला आणि तशा पद्धतीचा GR देखील काढला. फक्त कर्नाटक सरकारने 50% वाटा उचलला नसल्यामुळं सदरच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्या कामाला खरं तर कसं आहे, नक्कीच्या लग्नाला 701 म्हणतात. जेव्हा कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार होतं तेव्हा इथं उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात सरकार होतं. इथे तुमचं सरकार आलं, आता तिथं काँग्रेसचं सरकार आलं. त्यामुळे हा जो काही रेल्वेचा मार्ग प्रलंबित राहतोय, या मार्गामध्ये लक्ष घालण्याची फार मोठी आवश्यकता आहे. दादा, सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न आहे. गोदावरी खोऱ्यामधनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आमचं वाहून जातं. ते पाणी वाहून जाऊ नये याच्यासाठी गोदावरीवरनं अंतेश्वर बंधाऱ्यावरनं लिफ्ट करून लोअर मण्यार आणि अप्पर मण्यार धरणामध्ये गोदावरीचं पाणी सोडावं आणि त्याला तात्काळ आपण मान्यता द्यावी, अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करणार.
मला खरं तर खूप गोष्टी बोलायच्या होत्या, परंतु वेळेचं काही बंधन आहे, त्याच्यामुळे अधिक मी या ठिकाणी बोलणार नाही. परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस, मी एक गाडीमध्ये बोलताना तटकरे साहेबांना सांगितलं, मी आणखी भाजपला हात घातला नाही. माझे मित्र भले तिथे असतील, मित्रांना खूप काळजी आहे माझी, आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही. पण एकदा जर त्यांनी चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडूक केल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच मला सांग. आणि काही लोकांनी इथं भूमिका घेतली की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार. मला पत्रकारांनी विचारलं आपली भूमिका काय. मी सांगितलं की आमचे नेते आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेब, भाजपचे नेते फडणवीस साहेब, सेनेचे नेते एकनाथराव शिंदे साहेब जी भूमिका घेतील ती भूमिका आम्हाला बंधनकारक राहील. परंतु कोणामध्ये जर कुमकुमीत असेल की स्वतंत्र लढायची, तर नांदेड जिल्ह्याची राष्ट्रवादी देखील कमी नाही, एवढं या निमित्ताने या ठिकाणी सांगणार. हा सगळा जनसमुदाय बघितल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेसची घोडदौड आता कुठल्या दिशेने होत आहे. दिवसेंदिवस सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम केलं. सगळ्यांना असं वाटतं की शब्दाचा पक्का असलेला नेता कोण, तर अजितदादांचं नाव त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रामुख्याने घेतलं जाते. म्हणून या नांदेड जिल्ह्याच्या जनतेचा देखील घोडा या निमित्तानं राष्ट्रवादीकडे लागलेला आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, एवढे या ठिकाणी सांगतो. खरंच मी खतगावकर साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानणार. मी खतगावकर साहेबांकडे विनंती करायला गेलो की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलं पाहिजे. आपण ज्येष्ठ नेत्या मिनलताईला माझ्या मुलीसारखं समजू आणि त्यांना सोबत घेऊन आपण काम करू. कोकणराजी आणि आम्ही अनेक वर्ष एकत्रित काम केलेलं आहे. कोकणराजीला थोडंसं उशिरा समजलं, मला फार लवकर समजलं. तटकरे साहेब, कोकणराजीला ते फार उशिरा अशोकराव कळले, मला फार लवकर कळलं. तेव्हा आणि मला लवकर कळल्यामुळे मी 2004ला आमदार झालो. मी आणखी तिथं असतो तर जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या पलीकडे आयुष्यात गेलो नसतो याची मला खात्री आहे. पण ह्या मायबाप जनता जनार्दनच्या आशीर्वाद माझ्या पाठीचे आहे. अशोक पाटील मुगावकर म्हणाले की 15 दिवसामध्ये आमदार झाला. अशोक पाटील 30-35 वर्षापासून लोहार कंधार मतदारसंघात एक लग्न असेल, एक मौत असेल, एखादा वाढदिवस असेल, मी, माझी बायको, माझा मुलगा, माझी सून, माझी पोरगी रात्र दिवस लोकांच्या कामामध्ये राहतो. या भागातल्या लोकांनी मला निवडून दिलं. त्या भागातल्या लोकांचे लाख उपकार माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आहे. माझ्या विधानसभेचा मतदारसंघ इकडे नसताना देखील नांदेड लोकसभा मतदारसंघातून मी एका दिग्गज मित्राला पराभूत करून निवडून आलो. माझं दुर्दैव आहे की ते पक्षात आले आणि माझा पराभव झाला. ज्यांना मी पाडून खासदार झालो आणि ते पक्षात आले, माझा पराभव झाला. पण नियतीला कदाचित मी लोकसभेत जाणं मंजूर नसावं आणि इतर दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये काम करायचं कुठेतरी माझ्या ह्याच्या नशिबात लिहिलेलं असेल. मागची एकदा संधी माझी हुकली. राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना तटकरे साहेब मला नेहमी म्हणायचे, अरे बाबा चेक तुझंच होतं पण तू पळून गेला. ती चूक कुठेतरी दुरुस्त करायची संधी या निमित्ताने मिळाली. आता माझे सगळे पक्ष फिरणं झाले. आता भविष्यामध्ये कोणत्या पक्षात जायची इच्छा राहिलेली नाही. त्याच्यामुळे ही घड्या पुन्हा सोडायची नाही या हिशोबाने जिल्ह्यामध्ये कामकाज सुरू आहे. तेवढं त्या ठिकाणी सांगतो. ज्यांनी प्रवेश त्या ठिकाणी केला त्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.